आता उमेदवार जे आपली कामं ऐकणार त्यालाच आम्ही पुढे करणार. नहीं थे पर उन्होंने गली का अच्छा कर रहे हैं. अच्छा, अब उनको डालने वाले वोट हम भी. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवन न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। हम प्रभाग क्रमांक 8 में आए हुए हैं कि यहाँ पर जो एनालाइज है हम ये देखना चाह रहे हैं कि भाई जनता की क्या मांग है और किसको जो डिमांड मिल रहा है और कौन से पार्टी के लिए लोग यहाँ पर किसको लाइक कर रहे हैं। क्योंकि प्रभाग क्रमांक 8 ऐसा है जहाँ पर कई नगर सेवक यहाँ पर रहते हैं, बसते हैं, लेकिन इस प्रभाग का विकास नहीं हुआ। इस विकास को लेकर आप यहाँ पर 4 पार्टियाँ अपने उमेदवार दे रहे हैं। हम यहाँ की जनता से, नागरिक से पूछेंगे, भाऊ आपल्या प्रभाग क्रमांक 8मधून 10 ते 8 नगरसेवक आहेत इथं, परंतु जसं विकास पाहिजे तसं विकास झाला नाही. आपल्या यावेळेस मतदान कोणाला करणार, कसं म्हणजे? इरफान भैया रूबी इरफान रुबीला. इरफान भैया रूबी ये नवीन समजा चेहरा तुमच्या समोर यायला. बहुत बढ़िया आदमी है सर. हाँ, सबके काम में आए वाले अच्छा, और हमेशा आते जाएंगे हमारे साथ काम. बहुत अच्छे हैं इरफान भैया. ताई आपल्या वार्डात आता निवडणूक येणार आहे, तर आपल्याला म्हणजे आता कोणत्या व्यक्तीला मतदान करणार असं काय आपल्याला इरफान भैयालाच करणार. असं का? म्हणजे कशामुळे त्यांचा इरफान भैया म्हणजे म्हणजे आमचं गलीतलं काम बघतात, लाईट साठी पण, नाल्या पण. जेव्हा आवाज दिला तेव्हा ते अर्ध्या रात्रीचं का होईना तेव्हा येतात, घरचे मेंबर समजून येतात आणि आमचे हे करतात ना. लाईट तर त्यांचा व्यवसायच आहे. नाही पण तरी पण करणार पाहिजे ना. ठीक आहे ना. मेंबर म्हणून त्यांना गरज लागत नाही की कुठल्या गोष्टीची आपल्याला कमी पडत नाही म्हणून असं समजा. ह्या सगळं कसं होतं माहिती आहे का, की एक फॅमिली मेंबर म्हणून ते काळजी करतात की हा बाबा की अर्ध्या रात्री पण आपल्याला जर कोणी हे केलं की बेटे एक जरी कॉल झाला तर ना की हा बेटे मैं अभी आ रहा हूं, मतलब ह्या याच्यावरती त्यांचं खूप सारं म्हणजे आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात समजा. आणि आता सध्या तरी मध्यंतरी आता हे नालीचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात होता, तर ते पण सध्या आता सॉल्व्ह केलेलं आहे. आता इलेक्शनचा तर ते नंतरचा प्रश्न राहिला, पुढचं डेव्हलपमेंट होतीलच. ह्या मी खूप साऱ्या म्हणजे आमच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. जास्त अपेक्षा म्हणजे काय, फक्त रोड नाली वगैरेच, आणि त्याही इलेक्शनच्या पूर्वीच आम्हाला झालेल्या आहेत, तर अजून काही हे नाही आहे. बस बाकी काहीच नाही. बस इरफान भैयाला आमचं हे असेल. याच्या अगोदर आपल्याकडे म्हणजे भरपूर सारे होऊन गेले ना, भरपूर सारे होऊन गेले, पण म्हणजे आश्वासनं सगळे कोरडे आश्वासनं असतात. पण जोपर्यंत काम मला येत नाहीत, आता इतक्या टाइमला जे मतदान वगैरे गेले त्याच्यावरती तर मी काय बोलत नाही, पण आता जे होतील अपेक्षा आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. अशी आता येतं यंग जनरेशन पूर्ण तिकडे चालली आपल्या, म्हणजे आता आपण इथं किती वर्षापासून राहता? बरेच वर्ष राहिले, 30-35 वर्ष झाले. हो आता म्हणजे आता नवीन चेहरा तुम्ही समोर सांगायला की इरफान भैया. हो, कारण आम्हाला अगोदरच त्यांनी मदत केली, तर त्यांना अशा अपेक्षा आहे आम्हाला की हे करू शकतात. काका आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहेत, इथं आपण म्हणजे काय आता निवडणूक समोर आलेली आहे. आता प्रभाग क्रमांक 8 मधून इथं दिग्गज लोक राहणार आहेत. आपलं म्हणजे मतदान कसं राहणार, काय म्हणजे इथं काम कोणी केलं? मतदानाचं कसं आहे, आपलं सगळं जे आपल्याला जे सहकार्य केले आत्तापर्यंत त्यांनाच, आणि आपलं जे आपण आपल्या शब्दात जे आपले इरफान भैयानं जे करून दिलं, इरफान भाई मित्र मंडळ मार्फत जे आपल्याला करून दिलेले हे नालीचं बांधकाम, हे नालीचं, आणि त्यांनी समस्या आमच्या सोडवलेल्या आहेत. आमचं 100% आमचं पूर्ण घराचं मतदान त्यांनाच राहील. बाकीचं पुन्हा अजून त्यांची वोटिंग म्हणजे आजूबाजूची आम्ही सांगून त्यांना करायला लावू, त्याच्याबद्दल काहीच नाही. एक मतदान म्हणजे हां, आमच्या पूर्ण घरचं, आईचं झालं, माझं झालं, इरफान भैयाला. हां, 8 मध्ये आहात, तर आपल्याला म्हणजे आता किती वर्ष राहता इथून, किती राहिलेले आहेत आणि कसे कशी कामं झालीत काय इथं वाडामध्ये? 50 वर्षाच्या वर झाले मला इथं राहून सनी. अच्छा. हो, आणि इथं कोणी आपले म्हणजे प्रभागात नगरसेवक कोणी काम केलं का? नाही केलं नाही कोणी. मग हे नाली आणि रस्ते कोणी केलेले? आता ते यानं इरफान भैयानं केले. हो, सांगितल्याबरोबर त्यांनी काम केले एका शब्दावर आमच्या. म्हणजे आताच्या मतदानामध्ये प्रभागाचा उमेदवार आपल्याकडून कोणता निश्चित केलेला आहे? आता उमेदवार जे आपली कामं ऐकणार त्यालाच आम्ही पुढे करणार. करीब आ गया मामला, और आप देखते हैं कि प्रभाग क्रमांक 8 में यहाँ दिग्गज लोग खड़े वाले हैं, लेकिन आपकी जो तो यहाँ की समस्या किसने छुड़ाया? काय ना आमचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. उत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे, त्यांनी अजून पूर्ण करावे नंतर ही आमची अपेक्षा आहे. आणि आता येणाऱ्या निवडणुकीत आता म्हणजे मतदार काय राहील तुमचं? आम्ही त्यांनाच मतदान देणार आहे. असं का? कैसा क्या रहेगा ये आपकी जो प्रभाग में जो 8 में जो काम अभी तक जो तो यहाँ पे दिग्गज नगर से खड़े हुए थे, लेकिन आप जो आने वाली चुनाव है, ये चुनाव ये तो बहुत यानी कि यहाँ पर बहुत दिग्गज लोग खड़े वाले हैं, लेकिन आपका वोट किसको रहेगा और कैसा यहाँ पे काम कौन किया अभी तक? इरफान भाई करे यहाँ पर. ऐसा क्या? इरफान भाई करे नहीं थे? नहीं थे, पर उन्होंने गली का अच्छा कर रहे हैं. अच्छा. अब उनको डालने वाले वोट हम भी. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें
अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।